पोलीस भरतीच्या सरावासाठी 2 दुचाकी वाहनावरून निघालेल्या 4 तरुणांना भरधाव वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत। यामुळे तरुणांच्या कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे। नोकरीच्या आशा ह्या अपघाताने मावळल्या आहेत। आता अपघातग्रस्तांना शासनाने वैद्यकीय उपचार आणि आर्थिक मदत करावी अशी मागणी तरुणांना भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्यांनी केली आहे। सांगलीच्या मिरज तालुक्यातील भोसे येथे हा अपघात झाला। याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील भोसे येथील तरुण सांगली जिल्हा क्रीडा स्कूलकडे निघाले होते। पोलीस भरतीच्या सरावासाठी 2 दुचाकी वाहनांवरून जात असताना चौघा तरुणांना भरधाव वेगाने मागून येणाऱ्या पिकअप वाहनाने धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की यात एक तरुण जागीच ठार तर तिघे जण जखमी झालेत। शिरीष आमसिद्ध खंबाळे वय 21 राहणार भोसे असे जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे। तर विश्वजित विजय मोहिते, प्रथमेश उत्तम हराळे हे दोघेही राहणार भोसे, प्रज्वल साळुंके राहणार कसबे डिग्रज अशी गंभीर झालेल्या तरुणांची नावे आहेत। पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी 2 मोटरसायकलवरून पहाटेच्या सुमारास 4 तरुण सांगली क्रीडा स्कूल इथे जात होते। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कलमटी जवळ आले असता मागून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली। घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोसे गावातील नातेवाईक व पोलीस भरती सराव करणाऱ्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली। अपघातातील 2 तरुणांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर प्रज्वल साळुंके याला खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गरीब कुटुंबातील हे तरुण पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करत होते। शिरीष खंबाळे हा जागीच ठार झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या अपघातामध्ये जागीच ठार झालेल्या आणि जखमी तरुणांना शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी प्रशिक्षकांनी केली आहे।